गुड मॉर्निंग फ्रेंड्स. डबल ओ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण सायन्सचा जो काही चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, तर तो चॅप्टर घेणार आहोत. फर्स्ट सेशनमध्ये जे सेशन आपण लाईव्ह कंडक्ट केलं होतं त्यामध्ये आपण काही टॉपिक्स पाहिले होते, जसं अनुवंशिकता असेल, त्यानंतर लैंगिक पुनरुत्पादन, त्यानंतर अलैंगिक पुनरुत्पादन असेल, त्यानंतर अनुवंशिकता म्हणजे काय, त्याचबरोबर त्याचे विविध महत्त्व, त्यानंतर त्याच्या काही मर्यादा होत्या त्या मर्यादा आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर मेंडेलचा जो काही अनुवंशिकतेचा सिद्धांत होता की त्याने कशा प्रकारे तो सिद्धांत मांडला तेही आपण पाहिलं होतं. त्यानंतर मेंडेलचा एकसंगत संतती हा जो प्रयोग होता तोही आपण शिकलो होतो. त्यानंतर जनक पिढी जी होती P1 ती पाहिली होती. पहिली संतानीय पिढीबद्दलही आपण समजून घेतलं होतं. त्यानंतर दुसरी संतानीय पिढी जी होती F2, तर त्याबद्दलही आपण बरीचशी माहिती घेतलेली होती. त्यानंतर आपण F2 शुद्ध प्रवाही आणि अशुद्ध जे समयुग्मजन्मी होते किंवा विषमयुग्मजन्मी होते याबद्दल आपण तिथे पाहिलं होतं. आपण मार्कर थोडं ब्रॉड घेऊया. असं आपण मागच्या चॅप्टरमध्ये तसं बरंचसं चॅप्टर कव्हर केलेलं आहे मागच्या सेशनमध्ये. तर ज्याने कोणी मागचं सेशन अटेंड केलं नव्हतं तर त्यांनी हे सेशन पुन्हा अटेंड करा, किंवा ते सेशन व्हिडिओ जे काही आहे तो व्हिडिओ यूट्यूबला अवेलेबल आहे. सर्वांनी तो व्हिडिओ तिथे पहा. नक्कीच तुम्हाला ते सहजरित्या आणि सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे, ते नक्कीच समजेल. तर आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर सर्वप्रथम अनुवंशिकता म्हणजे काय, तर आपण जी अनुवंशिकतेची व्याख्या पाहिली होती तर त्याच्यामध्ये अनुवंशिकता कशाला म्हटलं गेलं होतं, म्हणजे अनुवंश म्हणजे काय, तर त्याबद्दल आपण इथे पाहिलं होतं की प्रत्यक्ष शारीरिक व मानसिक गुणांचे नव्हे म्हणजे नाही, प्रत्यक्ष जातीवर कुठली गोष्ट नाही, प्रत्यक्ष एखादी गोष्ट जशीच्या तशी असू शकत नाही. हो, त्या दोन्हीमध्ये साम्य असू शकतं पण जशाच्या तसं असू शकत नाही. त्यांनीही तिथे तेच सांगितलं की प्रत्यक्ष शारीरिक व मानसिक गुणांचे नव्हे तर त्या गुणात विकसित होऊ शकणाऱ्या बीजांचे अथवा बीजरूप मूळ प्रवृत्तीचे परिवहन मातापित्यांकडून बालकांमध्ये होत असते. ह्या परिवहनाला मूळ प्रवृत्ती म्हणजेच अनुवंश. प्रत्यक्ष न होता प्रत्यक्ष शारीरिक व मानसिक गुण पहिल्या पिढीकडून म्हणजे मातापित्यांकडून बालकांमध्ये येत नाही, परंतु तेच गुण कुठेतरी विकसित होऊ शकणाऱ्या बीजांचं जे काही संक्रमण आहे ते मातापित्यांकडून बालकांमध्ये होत असतं आणि त्यालाच आपण अनुवंश असं म्हणतो. हा झाला अनुवंश. नंतर जे काही लैंगिक पुनरुत्पादन आहे, पिढी वाढायची म्हटली की पुनरुत्पादन यायलाच हवं. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, लैंगिक आणि अलैंगिक. तर ह्या कशा प्रकारचे असतात ते आपण पाहिलं होतं. लैंगिकला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं आणि अलैंगिकला असेक्शुअल, हेही आपण पाहिलं होतं. जे काही लैंगिक पुनरुत्पादन आहे म्हणजे जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवातील भेद तुलनेत जास्त असतात, त्यामध्ये जास्त वैविध्य निर्माण होत असतात. जे काही लैंगिक पुनरुत्पादनातून जे काही सजीव निर्माण होतात, जसे की आपण आहोत, इतर प्राणी आहेत, पक्षी आहेत, तर पक्षी किरकोळ काहीतरी थोड्याच प्रमाणात निर्माण होत असतात. तर जे काही प्राणी आणि आपण आहोत तर त्याच्यामध्ये जे काही लैंगिक पुनरुत्पादन घडलं जातं तर यापासून निर्माण होणारी जी काही पुढची पिढी असते, जी काही दुसरी संतानीय पिढी आहे, तर त्यामध्ये जे काही भेद असतात ते तुलनेमध्ये जास्त असतात. आता ही तुलना केली गेलेली असते अलैंगिक पुनरुत्पादनाशी, तर ह्याच्या तुलनेत ते भेद हे कमी असतात, जास्त असतात, आणि जे काही साम्य असतं तर ते साम्य कमी असतं. आपण हे लक्षात ठेवायचं आहे की लैंगिक पुनरुत्पादन मध्ये भेद हे जास्त असतात आणि साम्य हे कमी असतं. आपण सर्वांनी व्यवस्थित लक्षामध्ये ठेवायचं. अलैंगिक पुनरुत्पादनामध्ये जे काही भेद असतात ते कमी असतात आणि साम्य जे आहे ते साम्य जास्त असतं. असा फरक या दोन्हीमध्ये आपल्याला करता येईल. आपण हे मागच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये सांगितलं मी तुम्हाला, तर तो एकदा लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या. त्यानंतर अनुवंशिकतेमध्येही तेच सांगितलेलं आहे की सर्व सूक्ष्मजीव असतील किंवा सर्व सजीव असतील सर्वांमध्ये पुनरुत्पादनाची प्रक्रिया घडत असते. त्यानंतर आपण पुढे पाहूया जे काही अनुवंशिकतेचं महत्त्व आहे. बघा, एखादी गोष्ट आपण शिकलो किंवा एखादी गोष्ट ह्या पृथ्वी तलावरती उपस्थित आहे किंवा ती संकल्पना आपल्याला माहिती आहे तर त्या गोष्टीचं महत्त्व हे असतंच. तर त्याचं जे काही महत्त्व आहे ते मी तुम्हाला समजून सांगितले होते. त्यानंतर
जे काही अनुवंशिकतेच्या मर्यादा, आता प्रत्येक गोष्टीला महत्त्व आलं, त्याचा अर्थ आला म्हणजे त्याच्या मर्यादाही आल्या. मर्यादा प्रत्येक गोष्टीला असते, तसेच अनुवंशिकतेच्या ज्या काही मर्यादा आहेत तर त्या आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की जे अनुवंशिक महत्त्व आहे, अनुवंशिकतेचं जे काही महत्त्वाचं आहे तेच अनुवंशिकतेच्या मर्यादा देखील आहेत. आपलं असणं हे आपल्या हातात नसतं, बरोबर आहे. आपल्या मातापित्यांनी जर आपल्याला जन्मच दिला नसता तर कदाचित आपण इथे नसतोही. त्यामुळेच आपलं असणं हे आपल्या हातात नाही, पण हो आपलं घडणं हे मात्र आपल्या हातात असतं. आपण कसं घडावं, आपला स्वभाव कसा असावा, आपण किती विकसित व्हावं आणि ह्या प्रगतीच्या मार्गावरती आपण किती पुढे जावं हे सर्व काही आपल्या हातात असतं. आणि काही वेळेस अशा घटना घडतात की जिथे अनुवंशिकतेने आपल्याकडे एकही गोष्ट येत नाही. अनुवंशिकता आली म्हणजे अनुवंशिकतेने आपल्याकडे सर्वच गोष्टी येतील असं नाहीये. आईवडिलांनी आपल्याला जन्म नक्कीच दिला, पण त्यांच्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये आहे असं नाहीये, तेच त्यात सांगितलेलं आहे. ते एक उदाहरण दिलं होतं, ते मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. जो काही मेंडलचा अनुवंशिकचा सिद्धांत होता की त्याने वाटाण्याच्या झाडांवरती त्यांच्या शेंगांचं वर्णन केलेलं असेल किंवा त्या झाडाच्या रंगाचं वर्णन असेल किंवा त्याच्या उंचीचं वर्णन असेल, वाटाण्याच्या ज्या काही बिया असतील, सुरकुतलेल्या काही, गोल अशा काही, अशा सर्वजण त्यांनी गोष्टी लक्षामध्ये घेऊन त्यांचं जो काही वर्गीकरण केलं होतं, वर्गीकरणाच्या आधारे त्यांनी प्रभावी आणि अप्रभावी अशा गुणधर्मांमध्ये त्याचं वर्गीकरण केलं होतं. ते आपण पुढे पाहूच. आता प्रभावी आणि अप्रभावी याचं वर्गीकरण करण्याला भाग पडलं. आता जी काही F2 शुद्ध पिढी असेल, F2 शुद्ध अप्रभावी, ती प्रभावी, आणि इथे पण आता इथे मिश्र होती. हे जे काही शुद्ध ते पिढ्या निर्माण झाल्या होत्या F1 F2, याच्यामध्ये पहा दोन्हीही जे काही गुण आहेत किंवा जे काही गुणधर्म आहेत ते एकत्र आलेले दिसतात, परंतु इथे दोन वेगवेगळे गुणधर्म एकत्र आलेले दिसतात. इथे लाल फुलांची निर्मिती झाली होती, इथे पांढऱ्या फुलांची, आणि इथे लाल फुलांची. आता इथे दोन्ही सारखे असल्यामुळे त्याला समयुग्मजन्य म्हणण्यात आलं. इथे दोन्हीही वेगळे असल्यामुळे त्याला विषमयुग्मजन्य म्हणतात. तर हे अतिशय सोप्या पद्धतीने आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो आहोत. त्यानंतर इथे जे पिवळा रंग असेल, गोल आकार असेल, हे रंग त्यांनी प्रभावी म्हटलं होतं. हिरव्या रंगाची बीजे असतील, सुरकुतलेली बीजे असतील, त्याला अप्रभावी म्हटलं होतं. हे ह्या पिढीमध्ये त्यांनी सांगितलं होतं पिढीमध्ये. नंतर पहिली संतांनी पिढी कशी होती हे पहा. या चार्टमध्ये त्यांनी सर्व जे काही गोष्टी आहेत, मंडळाचा एकसंकर प्रयोग असेल, मंडळाचा द्विसंकर प्रयोग असेल, त्याची त्यांनी व्यवस्थितरित्या आखणी करून आपल्याला दाखवली होती. तर हे जे काही चार्ट होतं मी तुम्हाला सांगितलं होतं की हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये जो काही रेशिओ येतो, हे जे काही गुणोत्तर आहे 9:3 -1, हे गुणोत्तर अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या गुणोत्तरांमुळे तुम्हाला नक्कीच याच्यावरती प्रश्न बऱ्याच ठिकाणी विचारले गेलेले आहेत, विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हे लक्षात ठेवायचे आहे. परंतु हे गुणोत्तर कशाचे आहे ते पण लक्षात ठेवायचे. स्वरूपविधेवरती आधारित असं मेंडेलने केलेलं हे गुणोत्तर आहे. त्यानंतर आपण उत्क्रांतीचा इतिहास पाहिला होता. लामार्कचा सिद्धांत असेल तर इथून आपण सुरुवात करूया आपल्या सेकंड लेक्चरला. आतापर्यंत आपण जे काही केलं ते रिवाइज केलेलं आहे. तर 11.3 उत्क्रांतीचा इतिहास. प्रत्येक गोष्ट झाली म्हणजे तिचा इतिहास आला. आपण आहोत, आपण पुढे आयुष्य जगत आहोत, आपल्या फ्युचरमधले काहीतरी प्लॅन्स असतात, भविष्यातील काहीतरी आपलं नियोजन ठरलेलं असतं, परंतु त्याचबरोबर आपल्या मागे असणारा आपला स्वतःचाही काही इतिहास असतो. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने उत्क्रांती झाली त्याचनुसार उत्क्रांतीलाही काहीतरी इतिहास होता, ते इथे सांगितलेलं आहे. आता उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या आपण एक करून पाहूयात. तर पहिलं जे आहे पियर लुईस मोरो द मॉर्टिस, 1698 ते 1759 हा त्याचा जीवनकाळ होता. याने उत्क्रांतीचा सिद्धांत प्रथम मांडला असे मानतात. आता जो काही पियर लुईस मोरो द मॉर्टिस होता, याने त्याच्या जीवनकाळामध्ये 1698 ते 1759 दरम्यान एक सिद्धांत मांडला होता. उत्क्रांतीचा सिद्धांत प्रथम त्या शास्त्रज्ञाने मांडला असं सर्वजण मानतात. तर अनुवंशिक पदार्थ जे कणांच्या स्वरूपात असतात, मातापित्यांकडून संततीत उरतात असे त्याचे मत होते. आता त्याचं म्हणणं काय होतं की अनुवंशिक जे काही कण आहेत, पदार्थ आहेत, तर त्या स्वरूपात असतात, मातापित्यांकडून संततीमध्ये उतरतात. त्याचं
उत्क्रांतीचा प्रथम जो काही सिद्धांत मांडला होता सिद्धांतामध्ये तसं सांगितलेलं होतं. त्यानंतरचा जो काही सिद्धांत आहे की जो आपण सर्व जगभर वापरतो किंवा सर्व जगभर त्याला मान्यता दिलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी उत्क्रांतीचा अभ्यास करायचा म्हटलं की लॅमार्क या शास्त्रज्ञाचं नाव येतं म्हणजे येतच. त्याच्याशिवाय उत्क्रांती आपण कधी शिकलेलो पण नाही. त्याचा जो सिद्धांत होता तो होता इसवी सन 1801 मध्ये फ्रेंच निसर्गतज्ञ म्हणजे निसर्गावरती अभ्यास करणारा असा जो तज्ज्ञ होता लॅमार्क याने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर याने उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये मला काय सांगितलं होतं, वापर आणि बिनवापर अवयवांचा वापर आणि बिनवापर या कल्पनेवर आधारित लॅमार्कचा सिद्धांत होता. सजीवांच्या अवयवांचा जसा वापर होतो तसा त्यांच्यात बदल होतो असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्याचं जे म्हणणं होतं ते अतिशय बरोबर आहे. माणूस ज्या अवयवांचा वापर करेल ते अवयव विकसित होतील आणि ज्या अवयवांचा वापर करणार नाही ते अवयव कुठेतरी संपुष्टात येतील असं त्याचं म्हणणं होतं. आणि ते म्हणणं बरोबरही आहे. त्याचं म्हणणं असं होतं की जिराफ आहे बघा इथे एक उदाहरण दिलेलं असेल, ज्या इंद्रियांचा अवयवांचा सतत वापर होतो ते वाढतात आणि मजबूत होतात आणि ज्यांचा वापर कमी होतो ते संपुष्टात. आपण जर आपल्या मेंदूचा योग्य तो वापर केला तर आपला मेंदू विकसित होईल, वाढत जाईल आणि मजबूत होईल आणि जर नाही केला तर तो संकुचित होईल. आपल्या डोक्याला किंवा आपल्या मेंदूला आपल्या शरीराला जर सतत अभ्यासाची किंवा व्यायामाची सवय असेल तर आपलं शरीर असेल आपला मेंदू असेल हा विकसित होत चालत असतो, मजबूत होत चालत असतो. छोट्या वर्गापासून मोठ्या वर्गापर्यंत येताना आपण कितीतरी गोष्टी बदलत गेलेल्या आपल्याला दिसतात. तर त्या बदलत गेल्या कारण की आपली बुद्धी वाढत गेली आणि मजबूतही होत गेली. त्याने काय सांगितलं पहा, हा अनुवंशिक गुणधर्म असून तो पुढच्या पिढीत उतरतो असे लॅमार्कचे मत होते. आता लॅमार्कचं जे काही मत होतं की जे काही गुणधर्म असतात तर त्या गुणधर्म असून तर ते लॅमार्कने सांगितलं होतं की ज्याचा आपण वापर करू तर ते पुढच्या पिढीमध्ये उतरतात. पण त्याच्यामुळे आपण जर आपल्या मेंदूचा योग्य तो वापर केला तर नक्कीच तो पुढच्या पिढीमध्ये आपल्याला सापडेल आणि जर नाही केला तर तो पुढच्या पिढीमध्ये कदाचित आपल्याला आढळणार नाही. त्यामुळे सर्वांनी अभ्यास करावा, आपल्या मेंदूचा होईल तेवढा व्यवस्थित आणि चांगल्या मार्गासाठीच वापर करावा. आता उदाहरण बघा, जिराफाची मान लांब असते कारण झाडांच्या शेंड्याकडील पाने खाण्यासाठी पिढ्यानपिढ्या त्याने मान लांब होत गेलेली असते. आता त्याने काय सांगितले उदाहरणामध्ये की जो काही जिराफ होता तर तो जिराफ नेहमी उंच झाडांची पानं खातो. तर जेव्हा तो उंच झाडाची पाने खायची त्याची मान ती रुंदायची आणि ती मान जशी रुंदायला लागली तसं पिढ्यानपिढ्या त्यांनी मानेचा उंच वापर केला त्यामुळे जिराफाची मान उंच आहे असं लॅमार्कचं मत होतं. आता ते झालं. आता आपण चार्ल्स डार्विनचा जो काही सिद्धांत आहे तो पाहणार आहोत. आता चार्ल्स डार्विन हा पण एक निसर्गतज्ञ खूप हुशार होता. त्याने सुद्धा खूप काही असे सिद्धांत मांडलेले. 20 वर्षांहून अधिक काळ प्रयोग आणि निरीक्षणातून 1858 साली चार्ल्स डार्विन याने निसर्ग निवडीवर आधारित उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. आता ही जी काही निसर्ग निवडीवरती आधारित सिद्धांत आहे तर यालाच आपण नॅचरल सिलेक्शन पण म्हणतो. काय म्हणतो नॅचरल सिलेक्शन. आता नॅचरल सिलेक्शन म्हणजेच काय तर निसर्ग निवडीवरती आधारित असा जो काही सिद्धांत होता तो चार्ल्स डार्विन यांनी 1858 साली मांडला होता. तर तो सिद्धांत मांडण्यासाठी त्यांनी कोणकोणते कार्य केले किंवा कोणकोणते प्रयोग केले ते आपण पाहूया. सर्व जातींची उत्पत्ती काही मोजक्या पूर्वजांपासून निसर्ग निवडीच्या निकषानुसार झालेली आहे असे डार्विनचे मत होते. डार्विनने लिहिलेला ओरिजिन ऑफ स्पेसिस सर्वात महत्त्वाचा असा ग्रंथ आहे तो. त्या ग्रंथात विवेचन दिलेलं आहे. तर त्याचं म्हणणं काय होतं, सर्व जातींचे जे काही मोजक्या पूर्वजांपासून नैसर्गिक निवडीच्या निकषानुसार झालेली आहे. बरोबर आहे. निसर्गाला जे काही अनुकूल होतं ते निसर्गाने ठेवलं आणि निसर्गाला जे काही अनुकूल नव्हतं ते संपुष्टामध्ये आलं. महाकाय असे डायनोसॉर जे आपल्या पृथ्वीतलावरती होते तर त्यांचं अस्तित्व संपुष्टात येण्यामागचं कारण आहे कुठेतरी निसर्ग निवडीवरती आधारित या सिद्धांताला जोडलं गेलेलं आहे. तर आपणही बघतो निसर्गाला आपण सतत हानी पोहोचवत आहोत. वाढती लोकसंख्या आणि वाढतं प्रदूषण त्यामुळे कुठेतरी आपल्याला पृथ्वीचा ऱ्हास झालेला दिसत असतो. तर या पृथ्वीचा ऱ्हास होण्यामागचं जे काही कारण आहे मुळात तेही आपणच आहोत, सजीवच आहेत. परंतु निसर्ग सहन करता येईल तोपर्यंत तो सहन करत असतो. त्यानंतर आपण एका विशिष्ट असतील किंवा वेगवेगळ्या निसर्ग आपत्तींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. तर तेच जे आहे ते नैसर्गिक निवडीवरती जो काही सिद्धांत आहे म्हणजे नॅचरल सिलेक्शनमध्ये ते डार्विनने सांगितलेलं आहे. आता त्याने काय केलं होतं,
डार्विनने सिद्धांत मांडण्यासाठी 3 प्रमुख स्रोतांचा वापर घेतला. आता पूर्वीपासून ही प्रथा चालू आलेली आहे की इतिहास जरी लिहायचा म्हणला तर त्याला काहीतरी पुराव्यांची गरज असते. कोर्टामध्ये एखादा खटला जरी सादर करायचा म्हणला तर आपल्याला आधी पुरावे असतील किंवा त्यांचे स्रोत असतील तर ते सादर करावे लागत असतात. तसंच चार्ल्स डार्विनला पण काही स्रोतांची गरज लागली होती. त्याने त्यांचा आधार घेतला होता. त्यापैकी 3 स्रोतांची होती. तर ती होती वैयक्तिक निरीक्षण, म्हणजे त्याने जे काही स्वतः निरीक्षण केलेलं आहे ते निरीक्षण आहे. त्यानंतर सर चार्ल्स लायल हा पण एक थोर शास्त्रज्ञ आहे. हा ब्रिटिश वैज्ञानिकाचा भूशास्त्रीय सिद्धांत त्यांनी वापरला. नंतर थॉमस मॅल्थसने मांडलेल्या लोकसंख्या वाढीच्या सिद्धांताचा त्यांनी वापर केला. अशा या 3 निकषांचा 3 स्रोतांचा वापर डार्विनने हा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत मांडण्यासाठी केला होता. तर त्यामध्ये एक एक करून आपण सर्व गोष्टी पाहूयात. तर त्यामध्ये जो काही त्यांनी पहिलं जो काही स्रोत होता वैयक्तिक निरीक्षण. वैयक्तिक म्हणजे त्याचं स्वतःचं निरीक्षण होतं. त्या निरीक्षणासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंतीही केली होती. तर तेच आपल्याला इथे पाहायचं. 1831 ते 1836 अशी 5 वर्ष बिगल त्या जहाजावरून निसर्गतज्ञ म्हणून डार्विनने प्रवास केला. आता जो काही निसर्गतज्ञ होता असं चार्ल्स डार्विन, तर त्याने काय केलं होतं 1831 ते 1836 अशी 5 वर्ष त्यांनी जहाजाने प्रवास केला होता. जहाजाचं नाव होतं बिगल. तर त्या जहाजावरून त्याने प्रवास करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं होतं. दक्षिण अमेरिकेच्या सागरकिनारी जहाज थांबवले असता डार्विनने अनेक प्राणी वनस्पतींचे नमुने गोळा केले आणि त्याबद्दल सविस्तर नोंदी लिहिल्या. तेथील बेटावरील जातींचे प्रकार पाहून डार्विन प्रभावित झाला. आपणही बऱ्याचशा ठिकाणी सहलीला जात असतो, फिरण्यासाठी पर्यटनासाठी जात असतो. प्रत्येक ठिकाणी लोक असतील, वनस्पती असतील, त्यांचे जे काही राहणीमान असतील किंवा तिथलची माती असेल, पृथ्वी जरी एक असेल तरी प्रत्येक भागातील माती जी आहे ती मृदा जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळत असते. आणि डार्विनच्या बाबतीतही तेच घडलं. जेव्हा दक्षिण अमेरिकेच्या टोकाजवळ त्याने जहाज थांबवलं होतं तर त्या जहाजावरून त्यांनी तिथलच्या जे काही वेगवेगळे प्राणी असतील, वनस्पती असतील तर त्यांचे नमुने गोळा केले होते आणि त्यांनी त्यांच्या नोंदी केल्या होत्या. आपणही वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला किंवा शालेय जीवनामध्ये जे काही सहली निघायच्या त्याचं प्रमुख कारण हे होतं की आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या निरीक्षणामध्ये वेगवेगळे जे काही प्राणी असतील, वेगवेगळे पक्षी असतील ते यावेत, त्यांचं निरीक्षण आपण योग्य रीतीने करावं आणि त्यांचा आढावा आपण घ्यावा. परंतु आपलं सहलीला जाण्यामागचा उद्देश फक्त फिरणं, खाणं पिणं एवढंच असायचं. परंतु डार्विनचं तसं काही नव्हतं. तर डार्विन ते पण प्रभावित झाला होता. त्याला ते आश्चर्य वाटलं होतं की कशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतील, प्राणी असतील किंवा वनस्पती असतील आढळतात. तर पुढे ह्या बेटावरील आणि समुद्र किनाऱ्यालगतच्या भूखंडावरील जातींमध्ये त्याला फरक आढळले आणि ह्या ज्या काही जाती वगैरे होत्या तर त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळे फरक आढळले. तसेच त्याला प्रत्येक बेटावरील जातींचे भेद असल्याचे लक्षात आले. सर्व सजीव ते जसे आहेत त्याच स्वरूपात अस्तित्वात आले असून जातींच्या उत्पत्ती संबंधीचे वेगळे काही कारण असावे असे नव्हते. आता सर्वतः सांगायचं झालं तर सर्व माणसं असतील किंवा सर्व बालके असतील ते माणूस म्हणूनच जन्माला येतात. हिंदू, मुस्लिम वेगवेगळ्या ज्या काही जाती आहेत, परंपरा आहेत, शीख, पारसी, ख्रिश्चन हे जे काही वेगवेगळे धर्म आहेत तर ते धर्म कुठेतरी मानवाने निर्माण केलेले आहेत. जन्मतः मानवाला देवाने असेल किंवा हे निसर्गाने कुठलाही धर्म, कुठलाही जातीने दिलेला नव्हता. ही सर्व जे काही निर्मिती आहे, सर्व जे काही वर्गीकरण आहे ते फक्त आणि फक्त मनुष्याने केलेलं आहे असं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर जो काही दुसरा स्रोत डार्विनने वापरला होता, त्याचा जो काही सिद्धांत मांडला तर तो दुसरा स्रोत होता सर चार्ल्स लायल या ब्रिटिश वैज्ञानिकाचा भूशास्त्रीय सिद्धांत. आता तो एक भूशास्त्रज्ञ होता. त्याने जो काही भूशास्त्रीय सिद्धांत मांडला होता तर तो सिद्धांताचा आधार चार्ल्स डार्विन याने निसर्ग निवडीचा सिद्धांत मांडण्यासाठी केला होता. तर तोच स्रोत काय आहे तो आपण पाहूया. सर चार्ल्स लायल याने मांडलेल्या पृथ्वीच्या उत्पत्तीचा इतिहास तसेच माल्थस याने मांडलेल्या जीवसृष्टी आणि पर्यावरण यामधील संबंधांचा सिद्धांत ह्या दोन्हींचा डार्विनवरती प्रभाव पडला होता. म्हणजे कुठेतरी ते त्याला समजण्याचे झाले होते. त्याने त्याचा शोध घेण्याचं काम केलं, त्याच्यावरती अभ्यास करण्याचं काम केलं आणि कुठेतरी त्या गोष्टी त्याला प्रभावित करणाऱ्या होत्या, त्याला आवड निर्माण करून देणाऱ्या होत्या. आणि त्या दोन्ही गोष्टींचा किंवा या स्रोतांचा आधार घेऊन जो काही सिद्धांत मांडला तो सिद्धांत निसर्ग निवडीचा सिद्धांत म्हणून पुढे प्रसिद्ध झाला. 1830 साली लायल हे प्रिन्सिपल ऑफ जिओलॉजी या ग्रंथात प्रदीर्घ कालावधीत घडून आलेल्या निसर्ग प्रक्रियेद्वारे पृथ्वीची उत्पत्ती झाली असे म्हटले
वाढीचा आपल्याला 4 सारणी सांगतो. आणि जो काही तिसरा स्रोत होता थॉमस मॅल्थसने मांडलेला लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. आता 1798 साली माल्थसने असे लिहिले, मानवी लोकसंख्या ठराविक प्रमाणाबाहेर वाढली तर अन्नधान्याचा तुटवडा पडू शकतो. अशा स्थितीत दुष्काळ, युद्ध आणि रोगराई इत्यादींमुळे लोकसंख्येवरती नियंत्रण. आता आपल्या सर्वांनाच माहिती की लोकसंख्या वाढली की अन्नधान्याचा तुटवडा पडणार. आपल्या टेक्नॉलॉजी किती जरी वाढली तरी वनस्पती तरी नाही निर्माण करू शकणार लॅबोरेटरीजमध्ये. त्यामुळे जे काही वनस्पती असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, ह्या संपूर्ण जीवसृष्टीवरती जे काही जीवनचक्र आहे प्रत्येक सजीवाचं, तर प्रत्येक सजीव हा एकमेकांवरती अवलंबून असतो. तर ते आपण सर्वांनी स्वीकारायला हवं. आणि जो काही कुटुंब नियोजनाचा शासनाने काढलेला जो काही नियम आहे, जी काही योजना आहे, तर त्या योजनेमध्ये सर्वांनी त्याचं पालन नक्कीच करायचं आहे. आता अन्नधान्याचा तुटवडा पडला तर दुष्काळ असेल, युद्ध असतील, रोगराई असतील, ह्यांसारख्या गोष्टींना किंवा ह्यांसारख्या वेगवेगळ्या समस्यांना मनुष्याला तोंड द्यावं लागेल. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि आपण हे सर्व जाणतो. हे नियंत्रण न राहिल्यास जगभरातील लोकसंख्या बेसुमार वाढून माणसाला केवळ उभे राहण्यापुरती जागा मिळेल. अजूनच काही वर्षांनी जर आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या पातळीवरती जर ही लोकसंख्या जाऊन पोहोचली तर नक्कीच आपल्याला ह्या पृथ्वीवरती फक्त उभं राहण्यापुरती जागा मिळेल. पण निसर्गालाही कुठेतरी त्याच्या स्वास्थ्याची चिंता असल्यामुळे कोविड असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या विविध संकटांना आपल्याला सतत तोंड द्यावं लागत असतं. माल्थसने याचा सिद्धांत डार्विनने इतर प्राणी, वनस्पती यांना लावून पाहिला आणि असं अनुमान काढले की प्राणी आणि वनस्पती यांच्या संख्येवर पर्यावरणातील घटकांचे नियंत्रण असते. त्यांची संख्या प्रमाणावर बाहेर वाढली तर अन्न निवाऱ्याचा तुटवडा पडेल. बरोबर आहे. निसर्गामध्ये किंवा पर्यावरणामध्ये प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक वनस्पतीची आणि प्रत्येक प्राण्याची जी काही घटकांची संख्या असेल तर ती नियंत्रित असते. हे बघा, निसर्ग असून पण तो एवढी त्याची गोष्ट जी आहे ती नियंत्रणामध्ये करतो. पण आपण मनुष्य असून एवढे बुद्धिमान असून कोणतीच गोष्ट नियंत्रणामध्ये करू शकत नाही. आणि प्रत्येक गोष्ट ही नियंत्रणामध्ये आणि एका मर्यादापर्यंतच योग्य असते हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. नंतर जो काही उत्क्रांतीची व्याख्या होती ती आता आपण पाहूया. आता आपण हे जे काय पाहिले तर ते उत्क्रांतीचे स्रोत जे काही चार्ल्स डार्विनने त्याचा आधार घेतला होता ते आपण पाहिलेले आहे. आता चार्ल्स डार्विनचा जो काही ग्रंथ आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस, ओरिजिन ऑफ स्पेसिस हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. बऱ्याचशा ठिकाणी एमसीक्यू टाईपचे जिथे प्रश्न द्यायला परीक्षेला येतात त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओरिजिन ऑफ स्पेसिस हा ग्रंथ चार्ल्स डार्विन यांनी लिहिलेला आहे आणि ह्याच पुस्तकामध्ये त्यांनी तो सिद्धांत मांडलेला आहे. चार्ल्स डार्विन यांनी कोणता ग्रंथ लिहिला असा प्रश्न नाही विचारला जाणार, परंतु जो काही निसर्ग निवडीचा सिद्धांत होता, जो चार्ल्स डार्विनने लिहिलेला होता, तो सिद्धांत त्याने कुठल्या पुस्तकामध्ये मांडला किंवा त्याचं विवेचन किंवा त्याचा उल्लेख कुठल्या ग्रंथामध्ये केला गेलेला आहे ह्याबद्दलचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता उत्क्रांतीची व्याख्या आपल्याला पाहिजे. आता उत्क्रांतीच्या व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगीकारले जाणारे बदल. आता उत्क्रांती म्हटलं की बदल आले आणि बदल हे एकाएकी होत नसतात. बदल होण्यासाठी काहीतरी कालावधी जावं लागत असतो. प्राचीन संस्कृती असेल किंवा आपली जी काही पिढी आहे, मला वाटतं आमच्या पिढीमध्ये म्हणजे मी ज्या जनरेशनमध्ये जगते किंवा तुम्ही ज्या जनरेशनमध्ये जगताय त्या जनरेशनमध्ये कुठेतरी आपली ही शेवटची पिढी असू शकते की जी कुठेतरी समंजस असेल किंवा घरच्यांचा आदर करणारी असेल. ह्या पुढची किंवा आता सध्या ही 50% जी काही पिढी आहे ती कुठेतरी मातापित्यांचा आदर करणं असेल किंवा गुरुवर्यांचा जो काही सन्मान असतो कुठेतरी ती जी गोष्ट आहे तर ती समाजातून कुठेतरी दुरावत चाललेली आपल्याला दिसत आहे. त्यामुळे उत्क्रांती ही चांगली पण होऊ शकते किंवा उत्क्रांती ही वाईटही होऊ शकते. इथून पुढे पुढच्या मुलींचे जे काही संस्कार असतील किंवा पुढच्या मुली कोणत्या वातावरणामध्ये वाढल्या याचा परिणाम त्यांच्या पुढील जीवनावरती पडून कुठेतरी ही संस्काराची जी काही मुहूर्तमेढ होती ती कुठेतरी उद्ध्वस्त झालेली आपल्याला आढळू शकते. तर उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे बदल आणि खूपच हळूहळू अंगीकारले जाणारे बदल. आता हळूहळू बदल होत असतात हे आपण सर्वांनी आपण पाहिलं. पृथ्वीच्या उत्पत्तीनुसार पासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. आता हे जे काही बदल होते
तर ते अनुकूल होते म्हणून कुठेतरी आपण आज जिवंत आहोत. अनुकूल आणि प्रतिकूल असे दोन विरुद्ध शब्द येतात. तर ते जर प्रतिकूल असते तर कदाचित आपलं अस्तित्व नसतं. ते आपल्यासाठी अनुकूल होते म्हणून आज आपण इथे आहोत. त्यानंतर उत्क्रांती म्हणजे क्रमविकास, जीवसृष्टी अविरत घडत राहणारी बदल प्रक्रिया. तर उत्क्रांती म्हणजे ही एक बदल प्रक्रिया आहे हे त्यांनी सांगितलं होतं. या प्रक्रियेतून लाखो वर्षांचा कालावधी आदिजीवांमध्ये बदल होऊन अतिप्रगत प्राणी आणि वनस्पती यांचे उत्पन्न झाले. चार्ल्स डार्विनने उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात. आता चार्ल्स डार्विन जो आहे तर त्या चार्ल्स डार्विनला उत्क्रांती सिद्धांताचा जनक मानलं जातं. हळूवारपणे नियमित वापर न येणारा बदल, ज्यापासून सध्याच्या काळात जटिल सजीव हा पूर्व अस्तित्वात असलेल्या साध्या सजीवापासून रूपांतरित झाला असावा. बरोबर आहे. आता हे बघा, पृथ्वीच्या आता जर म्हणायचं झालं की 5 किंगडम जे काही क्लासिफिकेशन आहे, आपण पेन दुसरं लिहूया कदाचित हा तुम्हाला दिसत नसेल. जी काही 5 किंगडम सिस्टीम होती क्लासिफिकेशनची, तर त्याच्यामध्ये मोनेरा असेल, प्रोटिस्टा असेल, फंगाय म्हणजेच बुरशी, लँटी म्हणजेच वनस्पती आणि ॲनिमलिया म्हणजेच प्राणी. तर यामध्ये सर्व काही जे काही बॅक्टेरिया असतील, जे काही कीटक असतील, जे काही सूक्ष्मजीव असतील त्यांचा समावेश मोनेरा ह्या जो काही किंगडम आहे त्यामध्ये गणामध्ये केला जातो. त्यानंतर प्रोटिस्टा, बुरशी असेल, वनस्पती असतील आणि प्राणी असतील, अशा हे जे काही वर्गीकरण होतं जे आर एच विटाकरने आपल्याला दिलं होतं. तर त्या वर्गीकरणामध्ये त्याने सांगितलं होतं की एका सूक्ष्मजीवापासून मोनेरा याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया असतील, जे काही आपण त्याला कीटक पण म्हणू शकतो, त्यांचा समावेश होतो की जे सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकतात, ते अतिशय सूक्ष्म होते. त्यांच्यापासून प्रोटिस्टाचा कुठेतरी थोडासा विकास झाला, बुरशी झाली, त्यानंतर ॲनिमलियामध्ये म्हणजे महाकाय असा प्राणी निर्माण झाला. प्राणी असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, मनुष्य निर्माण झाला. मनुष्याचे जे काही शरीर आहे ती शरीर रचना खरंच खूप जटिल आहे. जेव्हा आपण पुढे जाऊन काही गोष्टींचा अभ्यास करू, आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकू, आपली पचन क्रिया कशी घडते किंवा आपल्या जे काही एक्सक्रेटरी सिस्टीम आहे, आपली श्वासोच्छ्वास कसा घेतो, ह्या सगळ्यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांचं जे काही चक्र आहे, जेव्हा आपण पुढे जाऊन त्यांचा अभ्यास करू तर आपल्या लक्षात येईल की मानवाचं शरीर हे खरंच किती जटिल आहे. तर पूर्वीचा जो काही मानव होता की जो काही अप्रगत होता, तर त्या प्राण्यापासून कुठेतरी आपण निर्माण झालो. हा पण एक उत्क्रांतीचाच टप्पा होता. त्यानंतर पुढे पाहूया उत्क्रांतीचे प्रकार. तर उत्क्रांतीचे प्रकार कोणकोणते ते बघू. उत्क्रांतीची चर्चा करताना अकार्बनिक उत्क्रांती, अकार्बनिक म्हणजे कार्बन हा एक एलिमेंट आहे, हे एक मूलद्रव्य आहे निसर्गामध्ये आढळणारं, तर ते अकार्बनिक उत्क्रांती आहे. आणि सेंद्रिय उत्क्रांती हे शब्द सामान्यतः वापरले जात नाही. उत्क्रांतीची संकल्पना प्रामुख्याने सजीवांना लागू होते आणि कालांतराने त्यांच्यात बदल होतो. आता कालांतराने बदल सजीवांमध्ये होत असतात ते आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. तर त्यानंतर असेंद्रिय उत्क्रांती जी आहे ती आपण पाहूया. असेंद्रिय उत्क्रांती म्हणजे खनिज, वायू ह्या घटकांसारख्या निर्जीव पदार्थांमध्ये होणारे भौतिक आणि रासायनिक परिवर्तनांचा संदर्भ. आता जे काही असेंद्रिय उत्क्रांती त्यांनी सांगितलेली आहे, तर असेंद्रिय उत्क्रांतीमध्ये कुठेतरी खनिज असतील, वायू असेल आणि घटकांसारख्या जे काही निर्जीव पदार्थांमध्ये भौतिक म्हणजे फिजिकल असेल, रासायनिक म्हणजे केमिकल असतील, हे जे काही परिवर्तन घडत असतं, तर परिवर्तनांचा संदर्भ देण्यात आलेला आहे. या असेंद्रिय उत्क्रांतीमध्ये रासायनिक अभिक्रिया, स्फटिकीकरण, धूप, हवामान, खडक निर्मिती यांसारख्या भूगर्भीय क्रियांचा समावेश होतो. तर जे काही असेंद्रिय आहे तर असेंद्रिय उत्क्रांतीमध्ये रासायनिक अभिक्रिया, स्फटिकीकरण, धूप, हवामान आणि खडक निर्मिती यांचा समावेश होतो. असेंद्रिय उत्क्रांतीमध्ये अनुवांशिक सामग्रीची प्रतिकृती किंवा वारसा समाविष्ट नाही. आणि जैविक उत्क्रांती
सारख्या यंत्रणेद्वारे चालवले जात नाही. हे झाले सेंद्रिय उत्क्रांती. तर जी काही सेंद्रिय उत्क्रांती होती त्यामध्ये काय येतं? सेंद्रिय उत्क्रांती दुसरीकडे सजीव प्राण्यांशी संबंधित असतात. आता जी काही असेंद्रिय होती तर त्यामध्ये निर्जीव गोष्टींचा समावेश होता, परंतु सेंद्रिय उत्क्रांतीमध्ये सजीवांचा समावेश केला गेलेला आहे. आणि जैविक घटक, जे काही जैविक घटक होते की ज्यांना श्वास घेण्याची कॅपॅसिटी असते, वाढण्याची कॅपॅसिटी असते, त्यांना जैविक घटक म्हटलं जातं, समावेश करतात. सेंद्रिय उत्क्रांतीमध्ये वाढ, पुनरुत्पादन, चयापचय, अनुकूल आणि जीवनांची त्यांच्या वातावरणात प्रतिसाद देण्याची क्षमता जी असते यांचा समावेश होतो. आपण मनुष्य आहोत, आपण सजीव आहोत, तर सजीव असण्यासाठी कुठल्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये असायला हव्या, तर त्यांचा इथं आपल्याला थोडक्यामध्ये संदर्भ दिलेला आहे. आपली वाढ व्हायला हवी म्हणजे ग्रोथ व्हायला हवी, पुनरुत्पादन व्हायला हवं म्हणजे रिप्रोडक्शन व्हायला हवं, चयापचय असेल म्हणजे मुवमेंट असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या व्हायला हवं, अनुकूल आणि सजीवांची वातावरणास प्रतिसाद देण्याची क्षमता. आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रतिसाद देत असतो. निसर्गामध्ये जर ऊन जास्त असेल तर आपल्याला गरम होतं, हा पण आपण दिलेला एक प्रतिसाद असतो. पावसामध्ये आपण भिजतो तेव्हा आपल्याला थंड वाटते किंवा ओलावा जाणवतो, तो पण निसर्गासाठी एक प्रतिसाद असतो. जेव्हा आपण एखाद्या बोर्डला असेल किंवा एखाद्या इलेक्ट्रिक वस्तूला हात लावतो आणि आपल्याला करंट जाणवतो, आपण तिथून आपला हात पटकन काढून घेतो, तो पण एक प्रतिसाद देण्याची क्षमता असते. की ही क्षमता निर्जीव वस्तूंमध्ये आढळत नाही. तुम्हाला माहिती आहे की निर्जीव आणि सजीवांमध्ये फरक कोणकोणते आहेत तेच आपल्याला इथे सांगितलं. या प्रक्रिया जीवनाच्या मूलभूत वैशिष्ट्यांशी संबंधित आहेत, जसे की सेल्युलर संस्था, अनुवंशिक माहिती आणि निसर्ग निवड आणि अनुवंशिक भिन्नता यांसारख्या यंत्रणेद्वारे विकसित होण्याची क्षमता. आता ही जी काही सेंद्रिय उत्क्रांती होती तर त्यामध्ये कुठल्या गोष्टींचा संदर्भ दिला होता, तर त्यामध्ये सजीव असतील, निर्जीव असतील, सेंद्रियमध्ये निर्जीव गोष्टींचा समावेश केला गेला होता आणि सेंद्रियमध्ये सजीवांचा. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण इथे पाहिलेल्या आहेत. आता पुढे जे आहे ते पुढे आपल्याला मानवी उत्क्रांतीचे टप्पे पाहायचे आहेत. तर हे मानवी उत्क्रांतीचे जे काही टप्पे आहेत तर यामध्ये आपल्याला मानवाचं जे काही निसर्गामधलं स्थान आहे त्या स्थानाचं वर्णन करून दिलेलं आहे. आता मानवाचा जो काही संघ आहे तो आहे कॉर्डाटा, वर्ग आहे सस्तन, उपवर्ग आपला आहे युथेरिया, गण आहे प्रायमेट, उपगण अँथ्रोपोडी, कुळ आहे होमिनिटी, प्रजात होमो आणि जात आहे सेपियन्स. मानवाला होमो सेपियन्स म्हटलं जायचं. ते आपण इतिहासाचे असतील किंवा विज्ञानाच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे. मला वाटतं 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे आपल्याला होमो सेपियन्स. तर का म्हटलं जातं? कारण की होमो सेपियन्स मानवाला म्हटलं जातं की जी होमो असतो ते प्रजात दर्शवतो आणि सेपियन्स जो काही शब्द वापरला जातो तर तो जात दर्शवत असतो मानवाची. आता हे वैज्ञानिक जाती झाल्या, याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, इतर जाती किंवा इतर धर्मांचा उल्लेख नाही होत. तर ह्या ज्या जाती आहेत त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून वर्गीकरण करून ज्या काही जाती काढल्या होत्या तर त्या जाती आहेत. ज्यावेळेस आपण प्राण्यांचं वर्गीकरण घेऊ तर त्या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये तुम्हाला सर्व गण असतील, कुळ असतील, प्रजात असतील, संघ असतील यांचा परिचय होऊन जाईल. तर पुढे पहा, मानवाच्या उत्पत्तीचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत. आता मानवाच्या उत्पत्तीचे टप्पे कोणकोणते आहेत ते आपल्याला एक एक करून पाहायचं आहे. मानव कसा होता, त्याची उत्पत्ती कशी झाली किंवा त्याचे प्रकार कोणकोणते होते ते पाहायचे. पिलिओपिथेकस हा पेन दिसतोय का सर्वांना? थोडासा ब्रॉड करते मी जरा. आता हा जो लिओपिथेकस म्हणजे एका मानवाला म्हणण्यात आलं होतं की आपले जे काही पूर्वज होते त्याच पूर्वजांचं एक एक करून आपल्याला नावं दिलेले आहेत, तेच आपल्याला पाहिजे. ठीक आहे. तो जो होता लिओपिथेकस, आता हा जो लिओपिथेकस आहे तर त्याचं वर्णन पहा. त्याला हनुवटी होती, दात होते, असणारा पटाशीचा दात उभा असणारा जीवाश्म होता. पटाशीचा दात म्हणजे जे काही सुऱ्यासारखे वगैरे दात असतात आपल्याला तर त्याला पटाशीचा दात म्हटलं जातं. त्याला हनुवटी होती, दात होते आणि पटाशीचा दात होता, तो काही उभा होता. हा 30 मिलियन वर्षापूर्वी अस्तित्वात असलेला एपमाकडासारखा ओलोगोनिस ह्या काळात जगलेला मानवाचा वंशज. आता हे जे काही सांगतायत ते सर्व कुठल्या तरी पुराव्याच्या आधारे सांगत असतात.
जगलेला होता. इजिप्त येथील फायम इथून पहिला एकमाकडाचा जीवाश्म सापडला. म्हणजेच इजिप्तमध्ये जो काही फायम नावाचं एक शहर आहे तर तिथे मानवाचा पहिला एकमाकडासारखाचा जीवाश्म सापडला होता. त्यानंतरचा जो काही मानव आहे तो आहे क्रो-मॅग्झॉन. आता हा जो काही क्रो-मॅग्झॉन आहे तो त्यापेक्षा थोडासा वेगळा होता. त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना वेगळे बदल आढळले असतील. त्याची जी कवटी होती ती कवटी मोठी होती. 180 सेमी उंचीचा, कर्करोग क्षमता 1600 सीसी. आता हे जे काही सीसी आहे त्याचा सीसीचा अर्थ होतो क्यूबिक सेंटीमीटर. क्यूबिक सेंटीमीटर म्हणजे घन सेंटीमीटर असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर गुहेत राहणारा, कुटुंबासोबत हत्यार वापरणं, दागिन्यांचा वापर आणि मृतदेह पुरणारा हा माणूस होता. पूर्वीच्या काळी मृतदेह पुरत नसायचे ते उघड्यावरती फेकून दिले जायचे. प्राणी किंवा इतर पक्षी त्या मृतदेहांना बुजवण्याचं काम करायचे. परंतु हा जो मानव होता क्रो-मॅग्झॉन याची कवटी मोठी होती, 180 सेमी उंचीचा होता, त्याची कर्करोग क्षमता 1600 सीसी होती. गुहेत कुटुंबासोबत राहत होता. पहिला मानव हा कुटुंबासोबत राहत नव्हता. तर हा जो क्रो-मॅग्झॉन होता की ज्याच्यामध्ये बदल झाला होता, उत्क्रांती झाली होती, तो कुटुंबासोबत राहत होता. हत्यारं वापरत होता, दागिन्यांचा वापर तो करत होता. मृतदेह पूर्णची जी काही परंपरा होती त्याला कळालेली होती. हा नामशेष झालेला आधुनिक माणूस. याला आधुनिक माणूस का म्हटलं गेलं? कारण की तो कुटुंबासोबत राहायचा. सध्या आपण आधुनिक राहिलेलो नाहीये, कारण आपण कुठेतरी कुटुंबाला वेळ देणे असेल, कुटुंबासोबत राहणं असेल, ह्या गोष्टींना हवं तेवढं महत्त्व देत नाहीये. कुटुंबासोबत आपल्याला मला वाटतं क्वचितच काही जण फक्त झोपण्यापुरतेही घरी जात असते. काही जणांचा भविष्याचा दृष्टिकोन असतो. काही जणांना घरी आईवडिलांजवळ असूनही त्यांच्याशी बोलावंसं वाटत नाही. ही सध्याची शोकांतिका आहे, तर ती कुठेतरी बदलायला हवी. आणि त्याची जी काही बदल आहे किंवा त्याची जी सुरुवात आहे बदलाची तर ती खरंच आपली तरुण पिढीच करू शकते. त्या मार्गावरही चालायला शिका. सर्व अभ्यास असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, स्वार्थ असेल, याचबरोबर समाजाचा विकास ही सुद्धा एक समंजस नागरिक म्हणून आपली जबाबदारी असते. त्यानंतर आपल्या टॉपिककडे येऊया. फ्रेंच येथील क्रो-मॅग्नॉन खडकाजवळ मॅकग्रेगर यांना 1868 साली याचे अवशेष सापडले. आता फ्रान्समध्ये एक शहर होतं क्रो-मॅग्नॉन. या ठिकाणी खडकाजवळ मॅकग्रेगर हा एक शास्त्रज्ञ आहे, सायंटिस्ट आहे. तर ह्या शास्त्रज्ञाला त्याचे जे काही अवशेष आहेत ते सापडले होते. 50,000 वर्षापूर्वी अस्तित्वात असलेला आणि 20,000 वर्षापूर्वी नामशेष झालेला हा माणूस, म्हणजे त्याचा जो काही जीवनकाळ होता किंवा त्याचं जे काही अस्तित्व होतं ते फक्त 30,000 वर्षांचं होतं, हे सांगितलंय. पुढचा जो मानव आहे तो आहे ड्रायोपिथेकस. आता हा जो ड्रायोपिथेकस आहे त्याच्याबद्दल का नुकतेच हरितालाइग्ना बिलापूर म्हणजे हिमाचल प्रदेश मधलंच हे शहर आहे. इथे या एक बच्चे जीवाश्म आढळले. त्याची उंची पूर्णपणे होती. त्यानंतर या एक माकडाचे जीवाश्म लिंके, हा जो काही लिके होता तर त्याला 1930 साली आफ्रिका खंडात शोधला गेला होता. त्याला तो सापडला होता. हा मिओसीन काळात 20 ते 25 मिलियन वर्षापूर्वी जगलेला एक होता. ड्रायोपिथेकस याची जी हनुवटी होती तर ती पूर्णपणे विकसित होती. नुकतेच हरितलाग्नामध्ये बिलापूर म्हणजे तो इथं हिमाचल प्रदेशामध्ये तिथे त्याचे अवशेष सापडले होते. 20 ते 25 मिलियन वर्षापूर्वी जगलेला तो एक मानव होता. नंतर येतो रामापिथेकस. हा आपल्या ओळखीचा असेलच. ह्यासारखाच एक केनिया आफ्रिकामध्ये येतं, मध्ये शोधला गेला, ज्याला केनियापिथेक्स असे म्हटले जाते. त्याला केनियापिथेक्स का म्हटलं जातं? कारण की तो आफ्रिकेतील केनिया ह्या शहरात सापडला, त्यावरून त्याचं नाव केनियापिथेक्स असं पडलं होतं. हा ताठर म्हणजे इरेक्ट म्हणजे ताठपणे चालायचं, आपल्यासारखं वाकत नव्हता. मानवासारखा एक माकड लेविस या शास्त्रज्ञाने शिवालिक डोंगर त्या भागात शोधला. हे जे शिवालिक डोंगर आहे ते हिमालयातील सर्वात उंच असं डोंगर मानलं जातं किंवा सर्वात प्राचीन अशी ती डोंगर रांग आहे. यासारखा एक केनिया आफ्रिकामध्ये शोधला गेला, ज्या केनियोपिथेकस असे म्हटले गेले. मला
शोधला. आता तो जो मानव होता तर तो कुठे सापडला होता, तो दक्षिण आफ्रिकामध्ये त्याचे जीवाश्म सापडले होते. त्याच्या रचनेवर याला एपमाकडाचा मेंदू असलेला माणूस असे संबोधले जाते. तर त्याची जी काही रचना होती, त्याचे जे काही जीवाश्म सापडले होते, तर त्यावरून शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला होता की हा जो काय आहे तो एप माकडासारखाच मेंदू असलेला माणूस आहे. त्यानंतर होमो हॅबिलिस, याबद्दल हे आपण वाचलेलं आहे मागील इयत्तेमध्ये. कवताळा जमिनीवर वावरणारा, काठावर चालणारा आणि मिश्र पक्षी म्हणजेच म्हणजे मांस आणि हरित असे दोन्ही वनस्पती असतील किंवा मांस असतील यांचा दोघांचाही आहार घेणारा हा मानव होता. याची कर्करोग क्षमता होती 650 ते 800 cc एवढी होती. हँडीमॅन किंवा टूल मेकर म्हणून याला ओळखलं जायचं. हँडीमॅन आणि टूल मेकर म्हणून त्या होमो हॅबिलिसला ओळखलं जायचं. तो सममिश्री होता, म्हणजे तो मांस बरोबरच झाडं वनस्पतींचंही भक्षण करत होता. त्याची जी काही कर्करोग क्षमता होती ती 650 ते 800 एवढी होती. लिके या शास्त्रज्ञाने 1964 साली याचे जीवाश्म ऑलोथवी जॉर्ज टॅन्झिया, आफ्रिकेतील टॅन्झिया येथून शोधून काढले. त्यानंतर होमो इरेक्टस, याला पहिला खरा माणूस म्हणून ओळखलं जातं. याचे पुन्हा दोन कालखंड पडतात, जावा माणूस आणि पेकिंग माणूस. तर हे जे आहे ते होमो इरेक्टसचे दोन कालखंड पडतात. तर पहिल्याबद्दल आपण पाहूया. ड्युबोइस यांनी 1891 साली नदीकाठी जावा येथे जीवाश्म शोधले. यालाच पिथेरोप्थस इरेक्टस असे नाव दिले. आता जे काही जावा नदीच्या काठी जे काही जीवाश्म सापडले होते, तर त्याला त्यांनी पिथेकॅन्थ्रोपस इरेक्टस असे नाव दिले होते. तर मुळात तो जावा नदीच्या ठिकाणी सापडला, त्याचे जीवाश्म होते ते 1891 साली जावा नदीच्या काठी सापडले, म्हणून त्याला पिथेकॅन्थ्रोपस इरेक्टस असे नाव देण्यात आले होते. याची जी काही कर्करोग क्षमता होती तर ती होती 940 cc. उंचीने 5 फूट होता. यांनी सर्वप्रथम आगीचा वापर केला, म्हणजे आगीचा वापर जो होता तो सर्वप्रथम जावा माणसाने केला होता असा अंदाज आहे. हा अंदाज पूर्णतः पुराव्यांच्या आधारे किंवा अभ्यासाच्या आधारे मानला जातो, ही कुठलीही शास्त्रज्ञ नसते. त्यानंतर पेकिंग माणूस, कॅवे पेकिंग, चीन येथे त्याचे जीवाश्म आढळले. यालाच पिथेकॅन्थ्रोपस पेकिनेसिस असेही म्हटले जाते. आता यांचं जे नाव आहे पिथेकॅन्थ्रोपस आणि पिथेकॅन्थ्रोपस हे सेम आहे, परंतु जो काही जावा माणूस होता तो होता पिथेकॅन्थ्रोपस इरेक्टस. इरेक्टस म्हणजे तो ताठ चालणारा होता, उंची त्याची जास्त होती म्हणून त्याला ते म्हणण्यात आलं, आणि तो जावा नदीच्या काठी सापडला. परंतु जो काही पेकिंग माणूस होता तर तो पेकिंग माणूस पेकिंग, चीनमधील पेकिंग हे जे शहर आहे कॅवे येथे त्याचे जीवाश्म आढळले होते, आणि यालाच पिथेकॅन्थ्रोपस पेकिनेसिस असं म्हटलं गेलं. याची काही कर्करोग क्षमता होती ती 850 ते 1200 cc एवढी होती. त्यानंतर हिडेलबर्ग हा जर्मनीत आढळलेला जीवाश्म होता. नंतर निअँडरथल मानव हा खरंतर इम्पॉर्टंट आहे. याची कर्करोग क्षमता 1450 cc होती. ते थोडेफार हुशार होते. मृत शरीर पूर्णाचे ज्ञान त्या टप्प्यातून विकसित झाले असावे. जर्मनीतील निअँडरथल व्हॅलीमध्ये सापडलेला हा जीवाश्म युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत वास्तव्यास होता असा अंदाज आहे. 25,000 वर्षांपूर्वी ते नामशेष झाल्याचा अंदाज आहे. नंतर होमो सेपियन्स हे झालो आपण. आता ही आपल्याकडे वाटचाल चाललेली आहे. आजच्या जगातले सर्व मानव हे आधुनिक मानव आहेत. मानवदृष्ट प्राण्यांच्या अस्तित्वाची सर्वप्रथम नोंद आफ्रिकेमध्ये रामापिथेकस एपची झाली होती. तुम्हाला सांगितलं होतं मागच्या स्लाइडमध्ये की रामापिथेकस हा मानव पहिला आधुनिक मानव म्हणून त्याची नोंद केली गेलेली होती. निअँडरथल मानव हे बुद्धिमान मानव होते, हे वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. जो काही पहिला बुद्धिमान मानव होता तो निअँडरथल होता असं मानलं जाईल. होमो सेपियन्स सध्या असलेल्या आधुनिक मानवाचं पुढील भविष्यासाठीची उत्क्रांती, त्यालाच होमो सेपियन असं म्हणलं गेलं. आता हा जो काही चॅप्टर होता त्याच्यामध्ये आपण जे काही नंतर मानवाचे टप्पे पाहिले उत्क्रांतीचे, होमो सेपियन असेल, निअँडरथल मॅन असेल, पेकिनेसिस असेल, तर होमो इरेक्टस यांसारखे जे काही मानव आपण इथे पाहिले, तर मला नाही वाटत की परीक्षेच्या दृष्टीने कुठेतरी त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते फक्त शिकवायचे होते, तुमच्या सिलेबसला कुठेतरी ते विचारण्यात आलं असतं किंवा एखादा टॉपिक स्किप होऊ नये, त्या टॉपिकबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळावी म्हणून मी ते पण शिकवलं.
पण मुळात अनुवंशिकता असेल किंवा त्यामध्ये अजूनही आपण DNA असतील, RNA असतील ह्याबद्दलची माहिती घेणार आहोत. दुपारी आपण जे 11ला सेशन घेत असतो प्रश्नांचं MCQसाठी, तर त्याच्यामध्ये जो काही DNA आहे तर त्याबद्दल बरेचसे प्रश्न येत असतात. तर त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यामध्ये काही माहिती सांगते. जो काही DNA आहे तर DNA चा लॉंग फॉर्म होतो डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आता मी जेव्हा तुम्हाला सेल हा टॉपिक शिकवणार त्यामध्ये पेशी या घटकामध्ये तुमचे कव्हर होणारच आहे, पण तरीही सांगून देते. न्यूक्लिक ऍसिड आता तुम्हाला देत आहे परीक्षामध्ये डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ऍसिड ह्याच पद्धतीने देणार. फक्त जी काही लिपी ते वापरत असतील ती लिपी ते देवनागरीमध्ये वापरतील. डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ऍसिड अशा पद्धतीने देतील. तर ही जी काही माहिती होती ती तुम्हाला देण्यामागचा एकच उद्देश होता की बऱ्याचशा ठिकाणी पुढे जे आपण उद्याचं लेक्चर घेणार आहोत सेल, उद्या आपण पेशी हा घटक घेणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला कुठलीही शंका राहू नये यासाठी हा टॉपिक आपण घेतला. तर चला आजचं सेशन आपण इथे थांबूया. ज्याला कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यांनी कमेंट करून सांगा. पुढचा टॉपिक कोणकोणता घ्यायचा आहे तो आता मी तुम्हाला उद्या त्याची लिस्ट देते. आरोग्य सेविका असेल, सेवक असेल, हे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणारे हे टॉपिक्स आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे लेक्चर व्यवस्थित सकाळी 8 वाजता लाईव्ह असतील ते अटेंड करायचे आहे. धन्यवाद. आजचं सेशन आपण इथे थांबवतो.